नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इशूकडून ते ऑफिसमध्ये पाणी सांडलेलं असतं आणि त्यावरून मात्र आता अर्णव घसरतो आणि तो तर पूर्णपणे भटकलेला असतो आणि हे साफ करून घ्यायला तो सांगतो. परंतु आता लावण्यही इशू तेथे आल्यानंतर इशूवरच चिडते आणि इशूला ते सर्व साफ करण्यासाठी सांगते आणि तू साफ करायचं, कारण तुझ्या हातातून हे परत चूक होणार नाही म्हणून. तेव्हा आता इशू म्हणते की ठीक आहे, चूक तर माझी आहे, त्यामुळे तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे. लगेच ती त्या दादांना म्हणते की द्या दादा, तो मॉप इकडे द्या. परंतु लावण्य म्हणते की मॉप इकडे नाही, तू स्वतः मॉपने नाही तर हाताने साफ करायचे, सर्व हाताने क्लीन करायचं. तर इशू म्हणते की काय हाताने? तेव्हा लावण्य म्हणते की हो, लगेच सुरुवात कर. तेव्हा इशू फक्त बघत उभी असते. तर लावण्य म्हणते की लवकर पूस, नाहीतर मी तुला आजच्या आज जॉबवरून काढून टाकेल. तेव्हा लावण्य बाकीच्या गर्ल्सला म्हणते की चला पेपर्स रेडी. तेव्हा सर्वजणी आपापल्या जागेवर जातात आणि ते पेपर्स घेतात. तर आता इशू ही शेवटी अगदी तिचा इतका अपमान होतो तरी सुद्धा सर्व काही सहन करते आणि शेवटी ते आपल्या हाताने ते कापड घेऊन ती पुसायला सुरुवात करते. अगोदर ते पेपर सर्व गोळा करते आणि सर्व स्टाफ हा इशूकडे पाहत असतो आणि इशू ही अगदी खाली बघत ते सर्व करत असते. तेव्हा इशू आता स्टाफकडे पाहते आणि परत खाली पाहते. काहींना वाईट वाटतं, परंतु काहींना तर आता इशूची चूक आहे असं वाटत असतं. म्हणून इशू आता सर्वांना अगदी लक्ष न देता ती लगेच त्या बादलीमधून कापड घेते आणि पाणी घेऊन ते पुसायला सुरुवात करते. तेव्हा आता हे सर्व करत असताना इशूला खूपच डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येतं आणि ते रडत रडत ते सर्व पुसत असते. तेव्हा मात्र एक असो वर्कर असतो, तर तो म्हणतो की खरंच काय, अरे नवीन आहे ती मुलगी आणि आल्या आल्या ह्या लोकांनी तिला काय असा शॉक दिला. तेव्हा लगेच दुसरा म्हणतो की अरे नवीन कसली, अरे अशा मुलींची तर लायकीची असते. तेव्हा त्यातील दुसरी मुलगी म्हणते की अरे ह्या ऑफिसमध्ये काम करणं इतकं सोपं नाही, कळेल आता तिला यापुढे. तेव्हा आता दुसरी एक मॉडर्न मुलगी म्हणते की हिला मॅनर्स कळत नाही, मग कशाला येते काम करण्यासाठी हिने यायचं. तेव्हा या प्रत्येकाचं बोलणं ऐकून इशूला मात्र आणखीन वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी येतं आणि ती परत अगदी शांतपणे आपलं काम करत असते. तेव्हा आता इशूला ती फरची पुसता पुसता जे अर्णवचं तिने गाडीची काच फोडलेली आहे आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये त्याने मागितले असतात आणि इशू सुद्धा त्याला ते पैसे द्यायला तयार झालेली असते. तुमचे 50,000 रुपये परत केल्याशिवाय ही मुंबई काही मी सोडून जाणार नाही, असं आता तिला ते सर्व काही अर्णवचे शब्द आणि तिचे शब्द आठवतात आणि तिचे लॉकेट सुद्धा त्या अर्णवने ठेवून घेतलेलं असतं. माझ्या आईबाबांची शेवटची आठवण आहे, ते लॉकेट मला परत द्या असं म्हटल्यानंतर सुद्धा अर्णव तिला म्हटलेलं असतं की आता काही झालं तरी पैसे जोपर्यंत तू देत नाही तोपर्यंत ही लॉकेट माझ्याकडे असेल. तेव्हा आता इशू प्रत्येक त्या स्टाफ मेंबरकडे पाहत असते आणि काहींना वाईट वाटतं, परंतु काही जण असे अगदी रागाने इशूकडे पाहत असतात. ऑफिसचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी काय काम करण्याची वेळ तिच्यावर आली, त्यामुळे तिला आणखीन वाईट वाटतं. ते सर्व पुसून झाल्यानंतर ती बादली घेऊन तेथून जात असते आणि तिला लावण्याचं बोलणं आठवत असतं की लावण्य देशमुख तुझ्यासारख्या मुलींना समोर सुद्धा उभं करत नाही आणि तू मात्र आता या ऑफिसमध्ये जॉब करते, हे मात्र तू कायम लक्षात ठेवायचं, कारण तुझी लायकी सुद्धा येते जॉब करण्याची नाही तरी सुद्धा. आणि घडलेला सर्व प्रकार आता इशूला आठवत असते. तेव्हा आता हे सर्व आठवल्यानंतर तिला खूप असं वाईट वाटतं आणि तिला आज मात्र आपल्या आई आणि बाबांची आठवण होते की खरंच आज मला तुमची खूप आठवण येते. आपल्या स्वीट्समध्ये माझी काय शान होती आणि इकडे बघा की काय माझी अवस्था आणि हालत करून ठेवली. त्या खडूचे पैसे परत करण्यासाठी आणखीन काय असं करावं लागणार आहे मला माहिती नाही आणि जर मला इंदोर सोडावं लागलं नसतं तर आज मात्र ही वेळ माझ्यावर आलीच नसती. आणि हे सगळं काही मी नमू ताईला जर सांगितलं तर ती मात्र मला नोकरी नाही करून देणार आणि जर मी ही नोकरी नाही केली तर त्या खडूचे पैसे मी कुठून देणार, त्या भडकू चंदाचे पैसे मी कुठून देणार. आणि हे जे काही झालं ना ते केवळ त्या भडकू चंदूमुळे झालं. म्हणून आता इशूला खूप असं त्या भडकू चंदाचा राग येतो. त्यानंतर मात्र आता इकडे इशूच्या घरून आजी जेव्हा घरी येते, आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद असतो आणि स्माईल असते. तर ते सर्व बघून अंजली विचारते की काय ग आजी, काय झालं, तू तर आज खूप खुश दिसते. आजी अगदी खुश होऊन सांगते की अगं त्या मुलीला बघून मला इतका आनंद झाला, अगं ईश्वरी म्हणजे तिच्या नावाप्रमाणेच असं काहीतरी अप्रतिम तिच्यामध्ये आहे ग. तेव्हा मात्र आता लगेच अंजली म्हणते की अगं ती तर इंदोरची आहे, मग काही सांगायलाच नको आणि बघायला सुद्धा नको. आजी म्हणते की हो हो
अगदी माझ्या माहेरचंच कोणीतरी भेटल्यासारखा आनंद मला झाला ग अंजली. आणि अगं अंजू तुला मी सांगते, तिने बोलता बोलता असे मस्त इंदोरी पोहे केलेत, अगदी माझ्या बालपणी माझ्या मैत्रीण जशी करायची ना, अगदी ते पोहे खाऊन मला मैत्रिणीचीच आठवण झाली बघ. आणि माझी मैत्रीण सुद्धा अशीच होती, हसरी आणि बडबडी ईश्वरी सारखी. एवढ्यात मात्र आता अर्णव इतका भडकलेला असतो आणि तो समोर येताने अंजली पाहते, त्याच्या शर्टला डाग लागलेला असतो. तर अंजली लगेच उठते आणि चिंटू अरे काय. आजी सुद्धा विचारते की अरे अर्णव तू तर ऑफिसला गेला होता, मग हे सर्व काय. तेव्हा लगेच अर्णव रागाने म्हणतो की काही लोकांना मॅनर्स नसतात, कसेही ते वागतात, आपल्यामुळे इतरांना त्रास होतात याची सुद्धा त्यांना जाणीव नसते. तेव्हा आजी लगेच म्हणते की अरे जाणीव करणारी आहे अशी कोणीतरी घेऊन ये, लग्न कर तू. तेव्हा अर्णव लगेच म्हणतो की आजी अगं या सर्वामध्ये आता लग्नाचा कोणता असा विषय तू काढलास, यामध्ये लग्नाचा काय संबंध. तर आजी म्हणते की संबंध आहेच म्हणूनच तुला सांगते, पण तू ऐकशील तर शपथ ना. तेव्हा अर्णव लगेच रागाने आतमध्ये निघून जातो. तर अंजली म्हणते की चिंटू अरे चिंटू थांब, परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो आणि तो निघून जातो. आजी सुद्धा आता डोक्याला हात लावून घेते. त्यानंतर मात्र आता इशू ही आपल्या तेथे कॅबिन मध्ये आपल्या जागी येऊन बसते आणि तेव्हा ती विचारच करत असते. तेव्हा आता ज्या दोन लावण्याच्या जे काही त्या मुली असतात तर त्या दोघी आता ह्या इशूकडे पाहत असतात आणि आणखीन आता लावण्याला हिच्यावर कसं चिडवायचं हा प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि विचार करता करता आता इशूला आठवतं की लावण्य मॅडमचं दुपारचं जे काही जेवण आहे तर ते द्यायचं राहिलेलं आहे, म्हणून ती आता लगेच अगदी ते आठवल्यानंतर घाईने उठते आणि जायला निघते. तर त्या दोघी आता इशू जवळ येतात आणि म्हणतात की ईश्वरी अगं तू इतक्या घाईने कुठे निघालीस. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की लावण्य मॅडमचं दुपारचं जे काही सॅलेड आहे तर ते सांगायचं विसरून गेलेले आहेत म्हणून तिकडे चालले. तेव्हा आता ती दुसरी म्हणते की अगं इशू छे अगं लंच टाइम झालेला आहे, तू सुद्धा आता जेवण करून घे. तेव्हा इशू म्हणते की लंच टाइम, परंतु नाही लावण्य मॅडम आणखीनच माझ्यावर चिडतील, त्यापेक्षा मी सांगून येते मग नंतर मी लंच करते. तेव्हा मात्र आता त्या दुसरीला म्हणते की अगं स्वॅम मला लावण्य तर आत्ताच म्हणाले की ती काही कामात अशी बिजी आहे म्हणून, आणि कोणी बरोबर तरी ती बोलते, त्यामुळे चल आपण दोघेही आता जेवण करून घेऊयात. आता इशूला मात्र मुद्दाम ह्या फसवण्यासाठी प्रयत्न करतात आणि लावण्य हिच्यावर आणखीन ओरडायला पाहिजे, हिच्यावर चिडायला पाहिजे म्हणून आता ईश्वरीला त्या मुद्दाम असं फसवतात. तेव्हा आता ती स्वयं म्हणते की अगं लावण्य तर बिजी आहे, मग तू तिच्यासाठी सॅलेड घेऊन येणार आणि मग ते बराच काळ तसंच पडून राहणार, मग ती लावण्याला अजिबात नाही आवडणार, त्यापेक्षा तू एक काम कर तू अगोदर लंच करून घे. तेव्हा आता ईश्वरी तरी सुद्धा नाही म्हणत असते. तर आता दुसरी म्हणते की अगं आम्ही तुला सांगतो की अगं ब्रेक आहे जेवणाचा, तू जेवण करून घे. अगं तू आज जे काही घडले त्यामुळे खूप अशी दमली असेल, त्यामुळे तू एक काम कर कॅफेमध्ये जा आणि मस्त असा आणि जरा रिलॅक्स कर. आणि काय ग तू तुझ्या सुपर मार्केटमध्ये टिफिन तर आणला असेल ना. तर इशू म्हणते की हो आणलेला आहे आणि आपल्या टिफिनकडे ती बोट दाखवते. तेव्हा आता लगेच ती म्हणते की हो इशू अगं तू आता अगोदर जेवण करून घे. तर इशू म्हणते की ठीक आहे तुम्ही इतकं म्हणतात तर घेते जेवून, म्हणून इशू आता जेवायला जाते. तर ह्या मुलींना इतका आनंद होतो, त्या लगेच एकमेकींना टाळी देतात आणि खुशून आता ईश्वर खूप असे हसतात. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा खूप असा चिडून आपल्या रूममध्ये येतो. लग्नाशिवाय या दोघींना मात्र काही असं सुचतच नाही, लग्नाशिवाय दुसरं असं आयुष्यामध्ये काहीच नाही का असं म्हटल्यानंतर लगेच अंजली तेथे येते. अंजली म्हणते की चिंटू अरे जरा शांत हो, अरे इतकी का तुझी अशी चिडचिड होत असते. तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की ताई हे बघ तू आजीला समजावून ठेव आणि तिला सांगून टाक की मला लग्न करायचं नाही, हा माझा फायनल असा डिसिजन आहे. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ अर्णव तू शांत होशील का, आणि हे काय अरे तू शर्टला कसला हा डाग करून ठेवलेला आहे, काय लागलं हे. म्हणून आता अंजली आपल्या पदराने तो शर्टला लागलेले डाग पुसत असते. तर आता अर्णव म्हणतो की ताई अगं काय करतेस, तुम्ही लहान आहे का, आता मी करतो ना हे सर्व. तेव्हा अंजली म्हणते की अरे तू तर लहान मुलासारखाच वागतो, झालं मात्र काहीतरी वेगळं आणि त्याचा सर्व राग तू आजीवर काढतोस. तेव्हा अर्णव म्हणतो की मग आजी काय इतकी माझ्या हातपाय धुवून मागे लागलेली आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघ आजी काही तुझ्या मागे लागलेली नाही, ती आपली सहज म्हणत असते. तेव्हा आता अर्णव लगेच म्हणतो की लग्नाचा विषय हा सहज असतो का. तर अंजली म्हणते की हे बघ अगोदर तुम्हाला शांतपणे सांग की नक्की काय घडले ते. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही झालेलं. तर लगेच अंजली विचारते की नक्की ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं आहे वाटतं आणि मला माहिती
आहे की जे काही झाले ते ऑफिसमध्ये झालेले आहे. हे बघ चिंटू, अरे आपण लहानपणापासून एकत्र होतो आणि लहानपणापासून एकत्रच मोठे झालोत. हे बघ, जी काही तुझी ही बोबडी भाषा आहे आणि ते बोबडे शब्द काय येतात की नक्की त्यावरून मला असं कळतंय की नक्की ऑफिसमध्येच काहीतरी झाले आणि त्याने तुझी इतकी चिडचिड होते म्हणून. परंतु आता नेमकं काय झालेलं आहे याचे डिटेल्स मात्र तू दे. तेव्हा आता अर्णव सांगायला सुरुवात करतो की ताई हे बघ. आणि त्यानंतर मात्र आता इशू कॅफे एरियामध्ये येते आणि मस्त ती जेवण करत असा आणि गणूबाप्पाला म्हणत असते की गणूबाप्पा, मस्त सुरुवात केली नोकरीच्या पहिल्या दिवसाची. मला ओरडा खायला लावलास, पोचा मारायला लावलास, अजून असे काय काय प्लॅन्स आहेत तुझे सांग ना मला, म्हणून ईश्वरी तोंड वाकडं करते. त्यानंतर मात्र आता इकडे अंजली ही अर्णवला म्हणते की हे बघ, जे घडायचं होतं ते घडते आणि ते मात्र आपण नाही बदलू शकत. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हे बघ ताई, जे काही घडते तर ते तुझ्या देवाच्याच मनाप्रमाणे सर्व काही घडत असते का. हे बघ, आज मोठा असा प्रकार ऑफिसमध्ये घडलेला आहे. आज जे काही नुकसान झालं असतं तर त्यात सुद्धा देवाचीच मर्जी असते का. अगं, मोठ्या डीलसाठी क्लायंट हे ऑफिसमध्ये असताना हा प्रकार घडलेला आहे, हे लक्षात घे. तेव्हा अंजली म्हणते की अरे जाऊन दे. तर अंजली असं म्हटल्यानंतर अर्णवला आणखीन राग येतो. अर्णव म्हणतो की काय जाऊन दे, अगं इतका मोठा लॉस होत असताना तू तर तुझ्याच देवाला मानते. तेव्हा अंजली म्हणते की अरे तुझा देव असं काय बोलतो. मी तुला किती वेळेस सांगितलं की तुझा देव माझा देव असं काही तू करू नकोस म्हणून. अंजली म्हणते की अरे तू हे सर्व आता ऑफिसमध्ये घडलेले विसरून जा. अर्णव म्हणतो की विसरून जाऊ, अगं थँक गॉड त्या लावण्याने सर्व काही मॅनेज केलं म्हणून. आणि तू म्हणते की काय, आणि हे बघ. तेव्हा अर्णव पुढे म्हणतो की आणि ताई हे बघ, लावण्याने जो काही रेड रोजेस पाठवलेला होता तर थँक्यू म्हणण्यासाठी पाठवलेला होता. तर अंजली म्हणते की काय, अरे थँक्यू म्हणण्यासाठी रेड रोजचा बुके पाठवला. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई, तिला आवडत असेल रेड रोज म्हणून. तेव्हा अंजली म्हणते की अरे मग ऑफिसमध्ये पाठवायचा होता, घरी कशाला पाठवला तिने. तेव्हा अर्णव लगेच म्हणतो की आता मला जिजूंना फोन करावाच लागेल. अंजली म्हणते की त्यांना कशाला फोन करायचा तुला. तर अर्णव म्हणतो की मला त्यांना हेच सांगायचं आहे, असिस्टंट म्हणून तुमची बायकोच तुम्ही घ्या म्हणून, कारण सुपर असं डोकं तिचं चालतंय, नको त्या गोष्टीचा प्रत्येक वेळेस ती अर्थ काढत असते. तर आता अंजली म्हणते की हे बघ, उगाच आता तो विषय बदलू नकोस. तेव्हा अर्णव लगेच म्हणतो की ताई हे बघ, मला चेंज करायचं आहे, प्लीज तू जाशील का, म्हणून आता अंजली समोर हात जोडतो. तेव्हा अंजलीला हसायला येतं आणि अंजली हसून म्हणते की निदान कुणाच्या तरी समोर तू आज हात जोडतोय. म्हणजे अर्णव म्हणत असतो की हे बघ ताई. तर अंजली म्हणते की अरे तुला चेंज करायचं आहे ना, चेंज करून घे, चल मी आता जाते, म्हणून अंजली लगेच बाहेर निघून जाते. त्यानंतर आता अर्णव हा चेंज करायला घेतो. त्यानंतर आता इकडे लावण्य बाहेर येते. ऑफिसमध्ये त्या दोन मुली आहेत तर त्या दोघींना म्हणते की गर्ल्स, मी तुम्हाला जे पेपर सांगितले होते ते रेडी आहेत का. लगेच ती स्वयं म्हणत असते की अगं लावण्य मॅडम, अगं मी ती नवीन मुलगी आलेली आहे ना, तिला सांगितलं होतं अगं ती ईश्वरी, परंतु तिने जर तू सांगितलेलं काम हे न पूर्ण करता आली, लगेच डायरेक्ट जेवायला सुद्धा गेली. म्हणून आता ईश्वरीबद्दल ह्या लावालाव्या करायला सुरुवात करतात. एकतर ईश्वरीला जेवायला यांनीच पाठवलेलं असतं आणि तेव्हा आता दुसरी ती स्वयं म्हणायला सुरुवात करते की आम्ही तिला सांगितलं होतं की अगोदर पेपर्स रेडी ठेव म्हणून, परंतु ती आता हे काम न करता डायरेक्ट जेवायलाच गेली. आता लावण्याला आणखीन राग येतो. लावण्य विचारते की ती जेवायला कुठे गेली, व्हेअर आर सी. तर लगेच आता ह्या दोघी एका आवाजात म्हणतात की कॅफे एरियामध्ये. लावण्य लगेच आता तिकडे रागाने जायला निघते आणि या दोघी आता एकमेकींना डन असे करतात आणि आता लावण्य रागानेच कॅफे एरियामध्ये येते आणि इशूच्या हातातील जो टिफिन असतो तो रागाने लगेच आपल्या हाताच्या झटक्याने फेकून देते. तेव्हा इशू मात्र आता आणखीनच घाबरते. इशू पाहतच असते आणि या दोघींना मात्र खूप असं हसायला येतं असतं. लावण्य विचारते की मी तुला मगाशी काय सांगितलं होतं. तर इशू म्हणते की मॅडम काय झालं. तेव्हा लावण्य आता कशाचाही विचार करत नाही आणि दिलेल्या जे काही ऑर्डर्स तुम्हाला फॉलो करायला जमत नसेल तर कशाला ह्या नोकऱ्या करत असता, डोकं आहे किंवा खोकं आहे. तेव्हा इशू विचारते की मॅडम अहो पण काय झालं. तेव्हा लावण्य रागानेच म्हणते की मलाच विचारते वर की काय झालं म्हणून, मी तुला पेपर्स रेडी ठेवायला सांगितले होते, मग त्याचं काय झालं, कुठे आहे ते पेपर्स. तर इशू म्हणते की कोणते पेपर्स. तेव्हा लावण्य म्हणते की जर तुला ह्या ऑफिसचे रूल्स फॉलो करायला झेपत नसेल तर रस्त्यावर जाऊन भीक माग. तर इशू म्हणते की मॅडम हे बघा प्लीज तुम्ही असं काही बोलू नका, आणि कुणी आनंदाने भीक मागत नाही, मजबुरी असते म्हणून त्यांना भीक मागावी लागते. लावण्य रागाने म्हणते की आता हे सर्व तू मला शिकवणार आहेस का, ह्या लावण्याला तू शिकवणार आहे का. तर इशू म्हणते की हे बघा मॅडम तसं नाही,
लावण्य आता कोणतेही ऐकून घ्यायला तयार नसते आणि हे बघ हे लावण्याचं ऑफिस आहे, येथे जे काही होतं ते केवळ लावण्याच्या इशाऱ्यावर चालतं आणि परत चुटकी वाजवत ती त्या गर्ल्सला विचारते की कुणाच्या इशाऱ्यावर चालतं, तर त्या दोघी आता एका आवाजात हसून म्हणतात लावण्य देशमुखच्या। तेव्हा लावण्य सुद्धा आता इशूला म्हणत असते की मी जर जी काम दिलेली आहे ती वेळच्या वेळीच व्हायला हवी, नाहीतर गेट लॉस्ट, लगेच येथून चालती हो। लावण्य रागानेच तेथून निघून जाते, तर ह्या दोघीही खूप हसत असतात। तर इशू त्या दोघींना म्हणते की तुम्ही दोघी तर, आणि त्या दोघी परत एका आवाजात इशूला शटअप असे म्हणतात आणि तोऱ्यात निघून जातात। तर आता इशू खूप आता वैतागते, इशूला आता खूप असा राग येत असतो आणि ती गणू बाप्पाला म्हणते की दिलास तुम्हाला तिसरा धक्का दिलास ना, आणि आता स्वतःचा टिफिन उचलते आणि आज सकाळी मात्र मी कुणाचा चेहरा पाहिला असेल म्हणून तिला आता अर्णवच्या जे काही गाडीने चिखल उडवलेला असतो त्याची आठवण होते आणि सकाळी जो काही प्रकार घडलेला आहे तो सर्व तिच्या आठवणीत येतो आणि ती डोक्याला हात लावते आणि परत आठवण म्हणते की 12 की ढेर, तरी सुद्धा म्हटले की मी कसं विसरते, तो खडूस मला सकाळी दिसला आणि तो खडूस दिसल्यानंतर माझा सर्व काही दिवस चौपटच होऊन जातो। त्यामुळे गणू बाप्पा अरे मी काय असं करू की मी जे काही करेल त्याने ह्या लोकांना सर्व काही आवडेल। तेव्हा जी शालू असते तर तिला मात्र आता इशूचं खूप असं हसू येत असतं। इशू ही परत खाली बसते आणि काय करू, एकतर खूप अशी परेशान मी होऊन गेलेली आहे म्हणून तिला खूप असा वैताग येतो। त्यानंतर मात्र आता इकडे जयू आत्या घरी येते आणि तिला खूप असा घाम आलेला असतो की ह्या मुंबईत काही थंडीचा तर तपास नाही, जीव अगदी उकडून उकडून गरम झालेला असतो, म्हणून ती आता नमूला आवाज देते, नमू अगं जरा पाणी घेऊन ये, म्हणून आता ती खाली बसते। तेव्हा नमू ही पाणी घेऊन येते, आत्याला देते आणि विचारते की आत्या अगं बँकेचं काम झालं का? जयू आत्या म्हणते की अगं नमू एका दिवसात कुठे बँकेचं काम होत असतं, परत जावं लागेल। आता जयू आत्याचं लक्ष समोर ती बॅग आहे साड्यांची तिच्याकडे जातं आणि ती लगेच नमूला विचारते की अगं हे काय, तर नमू मात्र हसत असते आणि ती बॅग उचकते आणि जयू आत्या लगेच नमूला म्हणत असते की अगं ही तर बॅग आपलीच आहे, आपल्या साड्या त्यातल्या, आणि इशू तर तिकडे त्यांच्याच घरी ती बॅग ठेवून आली होती। तेव्हा नमू म्हणते की अगं त्या आजी ही बॅग घेऊन आल्या होत्या आणि जी साडी फाटली होती त्या साडीचे पैसे सुद्धा त्या घेऊन आल्या आणि त्यांनी हे पैसे सुद्धा दिले। तेव्हा आता नमू आत्याच्या हातात ते पैसे देते, तर आत्या पैसे पाहून खूप खुश होते आणि नमू सांगत असते की अगं त्या बाकीच्या साड्या आहेत ना त्या सुद्धा आपल्या त्यांनी आणून दिल्या। तेव्हा जयू आत्या म्हणते की अगं काय सांगतेस, तर नमू म्हणते की हो अगं त्या तर असं सांगत होत्या काहीतरी चुकीचा असा गैरसमज झाला होता आणि त्या इशूच्या सुद्धा खूप अशी तारीफ करत होते। तेव्हा जयू म्हणते की हो का, अगं त्यांचं काय जातं तारीफ करण्यासाठी, त्या गडबड गुंडीला आपण इथे रोज झेलतो आणि हे बघ नमो बेटा अगं आपलं नशीब चांगलं होतं म्हणून आपल्याला हे साड्या परत भेटल्या आणि नाहीतर इशूची ही गलती केवढ्याला पडली असते हे तुला माहिती आहे। तेव्हा आता नमो म्हणते की आत्या अगं तुझ्या साड्या तर परत तुला आल्यास ना, मग झाले तर कशाला विषय वाढवते। तेव्हा आता नमो म्हणते की आत्या चल मी भाजी घेऊन येते, तर जयू आत्या म्हणते की हो जा लवकर ये, म्हणून नमू जाते। तर लगेच आता जयू आत्या ही खाली बसते आणि चला तर साड्या तर मिळाल्याच आणि पैसे सुद्धा मिळाले आणि ह्या साड्या विकून मात्र 4 पैसे मला कमवता येतील आणि इशूला सुद्धा आता नोकरी लागलेली आहे, मग तिचाही आता काहीतरी हातभार लागेल म्हणून, परंतु काही तर तिने घोटाळा नाही केला तर बरं होईल। आणि तेवढ्यात नमू आता भाजी आणायला निघून जाते। त्यानंतर आता इशू इकडे बडबड करत असताना जी शालू असते तर ती आता इशू जवळ येते आणि म्हणते की काय सुनबाई। तेव्हा आता इशू मागे वळून पाहते आणि म्हणते सुनबाई अगं ती फटाकडे लावण्या तुझी सासू तुला ओरडूनच गेली ना। तेव्हा आता लगेच इशू म्हणते की खरंच माझी काही चूक नव्हती आणि त्या सॅम मॅम आहेत ना त्या लावण्य मॅडमचं काम मला सांगितले नव्हते, नाहीतर ते काम मी वेळेत पूर्ण केले असते। तेव्हा शालू म्हणते की हे बघ तुला जर येथे टिकायचं असेल तर मी तुला एक फॉर्म्युला देते। इशू म्हणते की फॉर्म्युला, आणि असं समज की हे ऑफिस तुझं सासर आहे। तर इशू लगेच उठते आणि काय म्हणतात तुम्ही, सासर म्हणजे काय, तर शालू म्हणते की हो नीट समजावून घे, हे ऑफिस म्हणजे तुझं सासर, लावण्य मॅडम म्हणजे तुझ्या सासूबाई आणि सॅम मॅम म्हणजे ह्या तुझ्या नंदा असतील। तेव्हा आता इशूला खूप हसायला येतं आणि ती लगेच डोक्याला हात लावते की अरे भगवान खरंच तुमचं डोकं किती सुपर चालतं, हे मात्र तुमचं बरोबर आहे। तर आता शालू म्हणते की हे बघ तू एक गोष्ट लक्षात ठेव, त्या सॅम मॅम आहे ना त्या काही तुला त्रास दिल्याशिवाय सोडणार नाही, त्या नक्की तुला त्रास देतील। तर इशू म्हणते की हो दिसतंय तर तसे, परंतु एक गोष्ट मात्र हे सर्व येथे असं असताना मी येथे कशी काय टिकणार आहे हो। तेव्हा शालू म्हणते की अगं नवऱ्याला आपलंसं करून। तेव्हा आता इशू म्हणते की नवरा, आणि आता हा नवरा कुठून आणलास? शालू म्हणते की अगं हे अगं नवऱ्याशिवाय कुठे सासर असतं का? तेव्हा इशू म्हणते की हो आणि हे सुद्धा बरोबर आहे, पण माझा नवरा कोण आहे असं विचारते। तर शालू म्हणते की या कंपनीचे मालक, आपल्या सगळ्यांचे बॉस। आता इशू विचार करते की ऑफिस हे सासर, लावण्य सासू आणि सॅम मॅम ह्या नंदा
नवरा तर म्हणजे आता मला चांगलं काम करून माझ्या नवऱ्याला खुश करायचं आहे, बरोबर ना एकदम. तेव्हा आता शालू हसते आणि बरोबर आहे असं म्हणते. त्यानंतर मात्र आता इकडे लावण्य ही अर्णवच्या कॅबिनमध्ये येते आणि अर्णवला म्हणत असते की हे बघ, अरे मगाचे जे पेपर्स भिजले होते ते पुन्हा मी सर्व काही व्यवस्थित केले आणि त्यावर मात्र मी क्लायंटच्या सह्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि ही कॉपी मी आता क्लायंटला पाठवून देईल. तो मात्र आता अर्णव हा लावण्यावर खुश होतो आणि तो तिच्या हातातील फाईल घेतो आणि ओके, मी तुझ्यावर तर इम्प्रेस आहे आणि थँक्यू सुद्धा, नाहीतर ही प्रोसिजर परत करण्यासाठी मला खूप असा वेळ सुद्धा गेला आणि थँक्यू वन्स अगेन सुद्धा. त्यामुळे आता हे जे काही तू काम केलं त्याबद्दल. तेव्हा आता लावण्य लगेच खुश होते. त्यानंतर आता लावण्य तिथून निघून जाते. जर अर्णव पूर्ण ते फाईल चेक करतो तर इकडे कॅफे एरियामध्ये शालू ही आता ईश्वरीला विचारते की तुला अपॉइंटमेंट लेटर मिळालेले आहे का. तर ईशू म्हणते की नाही, त्या सॅम मॅम आहे ना त्यांच्याकडे आहे ते लेटर, अजून त्यावर लावण्य मॅडमची साईन सुद्धा व्हायची आहे. तेव्हा आता शालू म्हणते की मग तू एक काम कर, लावण्यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याची साईन घे. तेव्हा मात्र आता ईशू म्हणते काय म्हणजे बॉसची. तेव्हा शालू म्हणते की हे बघ, ती जर सही तू मिळू शकली तरी ऑफिसमधून तुला कोणीही काढू शकणार नाही, तुझी सासू लावण्य सुद्धा नाही. तर ईशू म्हणते की हो का, मग तर मी सही घेऊनच येते आणि थँक्यू बरं का ताई. तेव्हा आता शालू म्हणते की काय ताई, तर ईशू म्हणते की म्हणून द्या ना हो. तर शालू म्हणते की काही हरकत नाही आणि ईशू आता धावतच जाते आणि मी साईनच घेऊन येते आणि थँक्यू बोलतच निघून जाते. तेव्हा मात्र आता ईशू धावतच आपलं अपॉइंटमेंट लेटर घेते आणि त्या लेटरकडे पाहत असते. अगदी खुश होऊन ती आता आपल्या नवऱ्याची सही घेण्याचं ठरवते, म्हणजे बॉसची. तर आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ईश्वरी अगदी खुश होतच अर्णवच्या कॅबिनमध्ये त्या अपॉइंटमेंट लेटरवर साईन घेण्यासाठी येते. परंतु आता अर्णव तिला पाहतो आणि आता ईश्वरीचा अर्णवला पाहून तोलत जातो. तर अर्णव हा तिचा हात धरतो आणि हे बघ, काय म्हणालीस तू येथे नोकरीसाठी आली, लायकीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असला ना या असा तोल जात असतो. मी हात पकडून तुला सावरलं म्हणून. तर लगेच ईशू म्हणते की सोडा हात. ईशू म्हणते की नको, त्या व्यक्तीने सावरण्यापेक्षा मी माझी धडपडलेली बरी राही. म्हणून अर्णव रागाने आता ईशूचा हात सोडून देतो आणि ईशू धपकनी खाली पडते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.